महाराष्ट्रातल्या भव्य बक्षिसांच्या काव्य स्पर्धेचे कोकण मराठी साहित्य परिषद उरणकडून आयोजन. उरण तालुका हे रायगडमधील साहित्य चळवळीच्या उपक्रमांचे केंद्र असल्याप्रमाणे साहित्याच्या विविध विषयांवर कार्यक्रम आयोजित करीत असतात. दर महिन्याच्या 17 तारखेला कवी संमेलन घेऊन येत्या महिन्याच्या 17 तारखेला 100वे कवी संमेलन एस पाटील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल फुंडे उरण येथे भव्य बक्षिसांच्या काव्य स्पर्धेच्या रूपात संपन्न होणार आहे. निवडलेल्या 107 कवींमधून 21 कवींना जवळजवळ 1 लाखांची बक्षिसे देण्यात येणार असून पहिले बक्षीस 25,000 रुपयांचे आहे. या संमेलनाचे अध्यक्ष रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील असून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे या संमेलनाला आशीर्वाद आहेत. संस्थेचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिताताई कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उरण विमला तलावावर मागील 8 वर्ष 3 महिने 99 ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत कवी संमेलने पार पडली. जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी प्रत्येक कवी संमेलनामध्ये 2 नागरिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहेत. या संमेलनात उरण तालुक्यातील प्राचार्य श्यामा सर, प्राचार्य पवार सर, प्राचार्य भोये, चित्रकार प्रकाश पाटील, मिसेस महाराष्ट्र श्वेता राजकुमार, जलतरणपटू मयंक, फिल्ममेकर तेजस, हरिभक्त पारायण म्हात्रे महाराज यांना गौरवण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरणाला ऑल जर्नलिस्ट फ्रेंड्स महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश कोळी, महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील, संजय गुंजाळ, सुनीता जोशी, साहेबराव ठाणगे, AD पाटील, ईशान संगमनेरकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उरण कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, प्रभारी रामचंद्र म्हात्रे, रंजना केणी, अजय शिवकर, संजय होळकर, समता ठाकूर इत्यादी कार्यकारिणी सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण. नमस्कार. अथांग अरबी समुद्राची गाज सोबतीला लाभलेलं आणि द्रोणागिरी पर्वताच्या छत्रछायाखाली बहरलेलं छोटंसं आणि टुमदार शहर आमचं उरण. दिनांक 17 आणि 18 फेब्रुवारी 2024ला आमचं हे छोटंसं शहर गजबजून जाणार आहे. कारण माहीत आहे, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण मधुबन कट्टा आयोजित 100वे कवी संमेलन, मधुबन कट्टा गौरव दिन, मान्यवरांचा सन्मान सोहळा, पुस्तक प्रकाशन असा बहुरंगी कार्यक्रम ह्या 2 दिवसात कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरणने आयोजित केलेला आहे. ह्या कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण गुरुवर्य प्राध्यापक LB पाटील सर. या कवी संमेलनाला कोकणचे सुपुत्र पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे आशीर्वाद लाभणार आहेत. त्याचप्रमाणे अध्यक्ष मान्य सौ नमिता कीर, कार्याध्यक्ष मान्य श्री प्रदीप ढवळ, विश्वस्त मान्य श्री रमेश कीर, ऑल महाराष्ट्र जर्नलिस्ट फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष मान्य श्री गणेश कोळी अशा मान्यवरांची उपस्थिती या कवी संमेलनासाठी लाभणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 102 कवी ह्या कवी संमेलनात सहभागी होतील. एकूण 4 गटात होणाऱ्या ह्या काव्य स्पर्धेला एकूण 1 लाखाची बक्षिसं असणार आहेत. अतिशय भव्य अशा स्वरूपाचा कार्यक्रम या 2 दिवसात कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरणने आयोजित केलेला आहे. या कवी संमेलनासाठी त्याचप्रमाणे काव्य स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व कवी बंधू आणि कवयित्रींचे स्वागत करण्यासाठी आम्ही सारे आतुर आहोत. तर भेटूया दिनांक 17 आणि 18 फेब्रुवारीला आमच्या उरण नगरीत. धन्यवाद.